जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना माझं दंडवत प्रणाम. आपण बोलू शकता, हँड रेज करू शकता. पहिले पाणी पिऊन घ्या थोडस, कारण तहान लागली आहे सगळ्यांना आज. खूप डीप प्रोसेस होती. रेज करा. रोहिणी ताई बोला. रोहिणी ताई बोलतायत. नमस्कार ताई. उजव्या बाजूला जेव्हा प्रोसेस सुरू होती ना, तर त्यावेळेस तिथे असं काहीतरी निघालं बाणासारखं. तुम्ही जेव्हा म्हणत होता ना, तर ते सटकल्यानंतर तिथून काहीतरी असं पांढरं पाणी, सिमेंटचं कसं पाणी असतं, असं काहीतरी वाहताना दिसलं खाली. आणि डाव्या बाजूला जेव्हा प्रोसेस सुरू होती, त्यावेळेस डाव्या बाजूला असं कपारीमध्ये काहीतरी काढतो ना, असं काहीतरी ते सटकताना असं चपट काहीतरी खाली पडलेलं जाणवलं ते. आणि व्हायब्रेशन तर खूप जाणवत होते दोन्ही साईडला. खूप छान प्रोसेस आहे. धन्यवाद. वैशाली ताई. आज माझ्या फक्त एकाच डोळ्यातून पाणी येत होतं. फक्त एकच बाजू, म्हणजे ह्या उजव्या बाजूच्या डोळ्यातून फक्त पाणी येत होतं आणि मागचा भाग पूर्ण जड झाला होता थोडा. माहित नाही काय, पण ध्यान चालू झालं ना की माझ्या एका डोळ्यातून पाणी येत. म्हणजे हा माझा आज म्हणजे नेहमी दोन डोळ्यातून येतं, पण आज फक्त एकाच डोळ्यातून येत होतं. त्यामुळे काय हे मला माहित नाही. धन्यवाद ताई. खूप काही आज निघाल्यासारखं वाटलं मला. खूप खूप धन्यवाद. शारदा ताई बोला. हा, आजचं ध्यान खूपच सुंदर होतं आणि खूप छान असं सगळं रिलीज झालं. पहिल्यांदा ऍक्च्युली मी बसते त्याच वेळेला मी जसं डोळे बंद केले ना, माझं आज्ञाचक्रावर इतकं दुखत होतं, खूप जास्त दुखत होतं. तुम्ही म्हणणार विशुद्ध चक्र घ्यायचंय, पण माझं आज्ञाचक्रावर दुखत होतं जास्त. मग त्याच्यानंतर मग सगळं जे काही विशुद्ध चक्रावरची प्रोसेस करता करता मग इकडनं पण सगळं असं भुवया आणि हे सगळं हा जो भाग आहे त्या सगळ्यातून पण असं बरचसं काही काही रिलीज होत गेलं आणि मग थोडं बेटर वाटलं. आणि जसं तुम्ही म्हणाला त्याच्या आधीच ऍक्च्युली गंगेच्या पाण्याच्या हिशोबाने, पण आज कसं झालं, गंगेचं ती धार जी आहे ती शंखामध्ये आली आली आहे आणि शंखातून पाणी माझ्या डोक्यावर वाहतंय आणि ह्या हिशोबाने ते सगळं असं रिलीज झालं. सो आय फील व्हेरी नाईस. खूपच छान. नंतर एकदम हलक्यासारखं हलकं हलकं झाल्यासारखं वाटलं. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आईला बोलायचंय, एक मिनिट. हॅलो रोताताई, नमस्कार. आज माझ्या ना उजव्या पायाचा अंगठा एवढं दुखत होतं ना, ते कॉर्ड निघत होत तेव्हा इतकं जोरात दुखत होतं. नंतर डाव्या पाय पूर्ण असं भरलं आणि पूर्ण असं खूप दुखायला लागलं, खूप दुखायला लागलं. थोड्या वेळाने ते रिलीज झालं आणि मग छान वाटलं. ध्यान खूप छान झालं. ऋताताई धन्यवाद. धन्यवाद ऋताताई. माऊली, तुमच्यासाठी शब्द नाही आमच्याकडे खरंच, आणि अश्रू वाहत होते डोळ्यातून. धन्यवाद माऊली. वनिता बोला. वनिता बोलते. ऋताताई, खूप खूप धन्यवाद आणि आत्मवंदन तुम्हाला. आजची प्रोसेस ना खूपच सुंदर झाली ताई, अप्रतिम होती. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जसे जसे सांगत होतात ना, तसे तसे ब्रह्मरंध्रापासून खूप सगळ्या ठिकाणी व्हायब्रेशन जाणवले मला. पाठीत डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, कमरेमध्ये सुद्धा लास्टला खूप व्हायब्रेशन होते. विशुद्ध चक्रावर आणि कानाच्या दोन्ही साईडला खूप व्हायब्रेशन होते आणि प्रोसेस झाल्यासारखी नक्कीच वाटली. आणि खूप खूप रडायला पण आलं ताई. आणि खूप सुंदर प्रोसेस झाली. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप आत्मवंदन. थँक्यू सो मच. राधिका ताई. आत्मवंदन ताई. खूप छान प्रोसेस झाली आणि ना मला नाग दिसला. असं फिरतोय जसं काही माझ्या गळ्याभोवती असं जाणवत होतं मला जसं काही. आणि नंतर तो असा शंकराच्या म्हणजे निघून गेला तो. आणि तुम्ही ते दगड म्हणत ना, तर अगदी मला ते जाणवलं की मला ते दगड निघतोय असं जाणवत होतं मला. खूप छान प्रोसेस झाली. धन्यवाद धन्यवाद. शुभांगी ताई बोला. माझ्या पाठीमागे जाम झालेलं आहे एकदम. गळ्याच्या पाठीमागे आहे ना. ऐकू येते का? ऐकू येते? हो, येतंय.
या गळ्याच्या पाठीमागे बोलल्यापासून चालूच झालंय ना, तर अजूनपर्यंत असं जाम जाम वाटतंय. बरं वाटलं जरा. म्हणजे जसं जसं सांगता सांगता तसं तसं सगळं आठवत होतं. घसा माझा बसलेला आहे सर्दीने, मग ऐकू येत नाही. ऐकू येते का? जसं जसं बोलत होते तसं तसं वाटत, सगळं कानातून कानाच्या बाहेरून असं जाम जाम, म्हणजे असं गरम 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 वाटत होत. खूप छान झालं, बरं वाटलं. नमस्कार. उज्ज्वलाताई बोला. हा, नमस्ते ताई. तुम्ही आज प्रश्नांची उत्तरं दिलीत, अगदी छान कळलं. आपण जे कॉर्ड्स जुळल्या जातात ते मानेच्या पहिल्या कणात साठवल्या जातात, हे पण छान समजलं. पण मला काही प्रश्न आहेत, तर मी विचारते तुम्हाला आज, कारण ते लिहून पाठवायला थोडस हे वाटलं होतं. चालेल ना? विचारते. तर काही लोक आपल्या हृदयातून द्वेष करतात असं तुम्ही म्हटला, पण हृदयाचं चक्र तर आपलं प्रेमाचं चक्र आहे आणि षट्रिपूंचं चक्र स्वाधिष्ठांचं आहे. तर मग तो हृदयातून द्वेष करतो म्हणजे कसा करतो याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला काल असं विचारायचं होतं. त्यानंतर काही नवरा बायकोंच्या मध्ये बघा, नवरा डॉमिनेटिंग असतो किंवा काही वेळेला बायको पण डॉमिनेटिंग असते आणि परिस्थितीचा गैरफायदा घेतात. तर यांचे पण एकमेकांशी कॉर्ड जोडलेले असतात. म्हणजे खरं तर हा माझा प्रश्न नाहीये, पण मी आपलं सहज माहितीसाठी विचारलं. आणि अजून एक तुम्ही म्हटला होतात की आपल्या चक्रांवर 12 लेयर्स असतात आणि 18 सॉकेट्स असतात. तर हे सॉकेट्स लेयर कशाचं प्रतिनिधित्व करतात किंवा कुठल्या भावना असतात का? कारण हे तर फिजिकली अशी चक्र दिसत नाही, पण मग कुठल्या भावनांचे असतात का? आपण जसं चक्र म्हणतो, स्वाधिष्ठान चक्रावर षड्रिपू आहे, मूलाधार चक्रावर भीती आहे, तर हे असे लेयर्स कशाचे प्रतिनिधित्व करतात? आणि आपण काल म्हटलात की आपण ध्यानातून 10 लिटर ऊर्जा घेतो, तर हे ऊर्जा मोजण्याचं मोजमाप कसं असावं? त्यानंतर आपल्या पूर्वजांशी पण आपले कॉर्ड्स जुळलेले असतात का? किंवा कुठल्या, ते तर सांगितलंच तुम्ही, आणि घटनेशी पण जुळलेले असतात आपले कॉर्ड्स. तर ती घटना पण आपल्याला वारंवार आठवते आणि भीतीदायक होते. तर याचे पण आपल्याला कॉर्ड्स तोडायचे. तर असे काही मुद्दे होते, ते मी विचारलेत आपल्याला. पण आजची प्रोसेस खूप छान झाली. मानेची मानेच्या उजव्या भागात व्हायब्रेशन जाणवले, डाव्या भागात व्हायब्रेशन जाणवले. काही ठिकाणी इथे सुरुवातीला सुईसारखं टोचल्यासारखं झालं. त्यानंतर तुम्ही माने इकडं पण असं गोल फिरलं. म्हणजे शारीरिक स्तरावर स्पंदनांमुळे ह्या क्रिया आम्हाला झाल्यात. बाबाजींचा आशीर्वाद मिळालाय आपल्या मार्फत. आपण माध्यम आहात, पण आपलेही सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. ताई, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या वहीत आहेत आणि आज मी ते द्यायला म्हणून वही काढली होती की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला द्यायची आहेत. माझ्या हातात काहीच नसतं. मी नेहमी आपल्याला सांगते ना की मी फक्त एक माध्यम असते आपल्यापर्यंत ही माहिती देणारी. काय कुणास ठाऊक, मला दुसरं इंटेन्शन मिळालं याच्यावर काहीच बोलायचं नाहीये. जी आज गोष्ट आहे ती घडणार आहे आणि अ, याच्यात जवळजवळ दिवसभर मी याच्यावरच एक काय म्हणायचं, संशोधन म्हणा, वाचन म्हणा, लेखन म्हणा, हे सगळं करत होते. काल रोहिणीताईंचे फोन आला तर म्हटलं हो, आज मला असं वाटतं मी किती अभ्यास करून किती नाही, कारण ही इतकी माहिती की जितकी खोदावी तितकी मिळून राहिली. ते सगळ्या नोट्स मी तयार केल्या होत्या की नाही, ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची. पण पूर्णपणे मला म्हणजे जसं म्यूट म्हणावं ना तसं केलं गेलं आणि बाबांनी ते जे तुम्हाला द्यायचं होतं सगळ्यांच्या भल्यासाठी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. उर्वरित प्रश्नांची उत्तरं उद्या देण्याचा प्रयत्न करते. दळवीताई बोला. किरण दळवी. कारण हे सेशन घेतल्यानंतर मी इतकी थकून गेली असते की मला कुठलाच त्राण नसतो, बोलताही येत नाही मास्टर्स. त्याच्यामुळे ताईंच्या उर्वरित सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या. प्राचीताई तोपर्यंत बोला. आत्मवंदन ताई, प्रोसेस खूप छान झाली. मला अनेक वर्ष, म्हणजे मला जेव्हापासून समजतंय, मला असं नेहमी वाटायचं माझी मान खूप
खूप कडक आहे अशी मला नेहमी वाटायचं. आणि काय माहिती नाही, असं इथे काहीतरी जड 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 वाटायचं. मला उत्तर मिळालं आणि खूप आता हलकं वाटतंय, खूप छान वाटतंय. म्हणजे डावा कान दुखत होता जेव्हा तुम्ही प्रोसेस करत होतात, उजव्या कानाच्या वेळेला स्पंदनं जाणवली, पाठीच्या स्पाईनच्या तिथे पण खूपच मला ते दुखत होतं. आणि आज मला मान माझी स्वतःची खूप मोकळी वाटते. म्हणजे जो एक जडत्व आपण म्हणतो ना, तसं पकडलेलं होतं ते आता खूप हलकं वाटतंय. खूप खूप धन्यवाद ताई. ताई, मला कालच्या संदर्भात 2 वेगळे प्रश्न आहेत, विचारू शकते मी आता? एक असं होतं की तुम्ही सांगितलं होतं की आपली जुन्या आपण कोणावरती जबरदस्ती करून प्रोसेस करा, म्हणजे हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे, असं नाही करायचं, बरोबर? तर याच्यात फक्त मला असं एक विचारायचं या संदर्भात की आपण जे आपल्या घरात कुलधर्म कुळाचार असतात ते आज आपण करतो आहोत, तर ते आपल्या पुढच्या पिढीने करावे किंवा नाही करावे हा तो त्यांचा नंतरचा प्रश्न आहे. पण आपण ते त्यांना सांगावेत का नाही सांगावे, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा असा प्रश्न आहे की माझ्या आजारपणात 1.5 वर्षापूर्वी माझ्या भावाने मला खूप फायनान्शियल मदत केली होती आणि मोठी अमाऊंट होती. तर मी त्याला परोपरीने ती परत घे म्हणते आहे, पण तो नाहीच म्हणतोय. आणि आपण तर सांगितलं की कोणाचं एक पैशाचे देणं ठेवू नये, छोट्या छोट्या गोष्टी तर आपण देतोच, हे पण मी त्याला खूप पद्धतीने त्याला सांगितलं, पण तो नाहीच म्हणतोय. तो म्हणतो याच्या पुढे माझ्याशी या विषयावर बोलायचं नाही. तर मला हा काल प्रश्न पडला, मी आता कसं करू याच्या बाबतीत. तर हे या 2 प्रश्नांची मला उत्तरं हवी होती. आपण सांगून दाखवावं की हा कुळधर्म कुळाचार आहे, पण त्यांना कुठेही सक्ती करू नये त्याच्यावर. आणि दुसऱ्या भावाने मदत केली आहे, बहिणीला मदत केली आहे, त्याला हृदयापासून धन्यवाद द्यायचं. तो घेत नाहीये तर त्यांच्या परिवाराला आशीर्वाद द्या आणि थांबा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद ताई. सानेताई बोला. आज चांगला अनुभव आला. ती स्पंदनं जे होत होती ती मला कळत नव्हती, पण आज स्पंदनं चांगलीच कळली मला. आणि मान माझी जे घसा दुखत होता तो घसा एकदम हलका झाला. मान माझी हालायला लागले आपोआप. त्यानंतर ताई बोलल्या मान आता तुमची हालेल म्हणून. परत डाव्या बाजूला पण हालत होतं बरोबर. आज स्पंदनं मला चांगली आठवली. नमस्कार ताई, मी जास्त बोलू शकत नाही. सानेताई बोला. नमस्कार ताई. चक्रावरती सांगता तेव्हा प्रत्येक वेळी मला आज्ञा चक्रावरतीच स्पंदन जाणवतात. आणि तसं आज तुम्ही विशुद्धीवरती सांगितलं, पण मला सुरुवातीला अनाहत चक्रावरती आणि सहस्रार चक्रावरती एवढी स्पंदनं जाणवत होती. म्हणजे मला आज तुम्ही जेव्हा कॉडचं सांगितलं तेव्हा मग नंतर तुम्ही सांगितल्यावरती विशुद्धीवरती आले मी, पण तरी म्हणजे जास्त स्पंदनं मला अनाहत चक्रावरती आणि सहस्रार चक्रावरती खूप जाणवली आज. आणि नंतर विशुद्धीमधनं तुम्ही जेव्हा सांगितलं सगळं काढून टाका, तेव्हा मानेच्या ह्या भागाला, उजव्या भागाला मला खूप दुखत होतं. आणि नंतर मग हळूहळू ते दुखायचं थांबलं. थँक्यू, धन्यवाद. सुजाताताई बोला. नमस्कार ताई. आज म्हणजे प्रोसेस झाली, खूप छान झाली. मला प्रथम म्हणजे पाठीवर तुम्ही जे सांगितलं उजव्या बाजूला म्हणजे लक्ष द्या आणि तिथे प्रोसेस होते, तेव्हा तिथे प्रोसेस झाली नाही, तर ती पाठीच्या मणक्यावर झाली. म्हणजे मणक्याच्या सुरुवातीपासून एक मध्य भागापर्यंत स्पंदनं जाणवत होती, बरोबर मणक्यावर, डाव्या बाजूलाही नाही आणि उजव्या बाजूलाही नाही. आणि मानेचं पण असं मानेवर मला प्रोसेस झाल्याचं काही जाणवलं नाही, पण डाव्या बाजूला असं एक दगडाचं, तुम्ही जेव्हा बोलत होतात तेव्हा डाव्या बाजूला पाठीच्या असं थोडासा दगड असं जाणवलं मला, आणि नंतर तो रिलीज झाला. आणि मान गोलाकार फिरणं जेव्हा तुम्ही बोललात ना तेव्हापासून बराच वेळ गोलाकार फिरत होती आपोआप, तर ते एक जाणवलं. खूप छान, धन्यवाद ताई. मी रजा घेऊ सगळ्यांची. उज्ज्वलाताई, तुमचे प्रश्न फक्त टाईप करून जमलं तर ह्याच्यात ग्रुपमध्ये टाका. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण उद्या घेऊया. थँक्यू व्हेरी मच मास्टर्स. धन्यवाद. जय श्री